माझे नाव सुदर्शन सूर्यकांत जोपाते आणि माझे नाव पूनम प्रसाद अगसे. शाळेचे नाव श्रीकृष्ण विद्यालय गुंजटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव. प्रकल्पाचे नाव नैसर्गिक फिल्टर वापरून वायू प्रदूषण नियंत्रण आणि सेंद्रिय खत निर्मिती. या मॉडेलसाठी लागणारे आवश्यक साहित्य ऊर्ध्व क्रेट, नारळाचा पुंजा, धुरांडे, खत निर्मितीसाठी हौद आणि गोमूत्र, शेण, माती इत्यादी. तर काय होते माहित आहे का? आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये जो पाऊस पडतो तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये पडतो. अरबी समुद्रामध्ये बाष्पीभवनाची क्रिया चालू असते. नैऋत्यकडून जे मोसमी बाष्पयुक्त वारे सुटतात ते भारतीय भूखंडावर तर त्याला खालून थंडावा लागते, त्यामुळे पाऊस पडतो. आपण त्याला मृग नक्षत्राचा पाऊस असे म्हणतो. उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यावर जातानाच त्याला म्हणावे तशी थंड हवा लागत नाही, परिणाम तिथे कमी पाऊस पडतो. याचे कारण की तिथे कारखानदारी जास्त आहे, त्यामुळे गरम हवेचे गुच्छ आहे, यामुळे तिथे कमी पाऊस पडतो. याच्यावर मात करण्यासाठी हा आमचा प्रयोग आहे. आता समस्या निर्माण होण्याची कारणे तर काय आहेत? या जे कारखान्यामधून निघणारे विषारी वायू आहेत ते वातावरणात जसेच्या तसे मिसळल्यामुळे हे वातावरण प्रदूषित करतात आणि त्याचे परिणाम विविध घटकांवर होतो. जसे की पिके, आम्लपर्जन्याची निर्मिती होते, पर्जन्यमानावर परिणाम होतो, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, ओझोन थराचा ऱ्हास होतो आणि यामुळे आपल्याला विविध आजार उद्भवतात, जसे की अस्थमा, मोतीबिंदू, कर्करोग आणि फुफ्फुसाचे आजार इत्यादी. समस्या ह्या ज्या कारखान्यातून निघणारा धुराड्यातून धूर निघतो हे हवेत प्रदूषण करतो. म्हणजे आम्ही असं केलेलं आहे की हे जो नारळाचा पुंजा आहे हे याच्यावर लावलं आपण तर याच्यातून धुराड्यातून येणारे जे जड कण असतात ते याच्यात अडकतात. याच्यामुळे 70 ते 80% प्रदूषण कमी होते. ह्या ज्या ऊर्ध्वक्रेनचा वापर होतो हे वरी खाली करण्यासाठी वापर होतो. म्हणजे वरी खाली दिवसाकाठी 8 वेळा बदलण्यास मदत करतो. म्हणजे माझा मित्र तुम्हाला असं सांगतोय की या धुराड्यातून निघणारे जे विषारी वायू आहेत त्या या नारळाच्या पुंजामुळे ते फिल्टर होतात. त्या नैसर्गिक फिल्टरमुळे ते विषारी वायू फिल्टर होते व त्या विषारी वायूमध्ये जे जाड कण आहेत या नारळाच्या पुंजामध्ये अडकतात व 70 ते 80% वातावरणातील प्रदूषण कमी करतात. या नैसर्गिक फिल्टरचा वापर आपण खत बनवण्यासाठी सुद्धा करतो, जसे की नारळाचा पुंजा, गोमूत्र, शेण, माती आपण इत्यादीचे विघटन करून आपण हे खत निर्मिती करू शकतो. आणि या खत निर्मिती करण्याचा कालावधी 1 महिना आहे आणि यामुळे ह्या खताचा उपयोग शेतीमध्ये होईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, विकसित भारत, विल्डेथॉन 2025, आत्मनिर्भर भारत. आम्हाला या प्रकल्पाच्या माध्यमातून आमचे विचार आवर न्यू आयडिया मांडण्याची संधी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सर यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद.